आज आपण बनवत आहोत कच्च्या पपईची भाजी। नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आज आपण बनवत आहोत कच्च्या पपईची भाजी। ह्या कच्च्या पपईचे महत्त्व खूप आहे। ह्या पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, तसेच व्हिटॅमिन सी चेही प्रमाण जास्त आहे। त्यामुळे ह्या थंडीच्या दिवसांमध्ये ह्या पपईच्या भाजीला खूप महत्त्व आहे। ही पपईची भाजी ही कच्ची पपईची करायची असते। पण ही भाजी कशी बनवायची ते बघूया। बघा, आता ही पपई आपण अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बटाटे सोलायच्या ह्या सोलण्याने आपण हे जसे बटाटे सालतो त्यानुसार ही पपई पूर्णपणे सालून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने ही पपई सालून घ्यायची आहे। आपण ही पुढच्या देठाची बाजूही कापून टाकूया। अशा पद्धतीने ही आपली गावठी पपई आहे। गावठी पपईमध्ये बीचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे ही अशी गावठी पपईच घ्यायची भाजी करण्यासाठी। सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला ह्या भाजीला फोडणी करायची आहे। त्यासाठी आपल्याला दोन मध्यम आकाराचे दोन मोठे कांदे कापून घ्यायचे आहे आणि त्याची आपल्याला फोडणी करायची आहे। चला तर मग आता आपण भाजीला फोडणी करूया। एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आपल्या पपईच्या सर्व फोडी चांगल्या परतून घ्यायच्या आहे। त्या पपईच्या फोडींचा चांगला रंग बदलेपर्यंत त्यांना चांगलं परतायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आता ही परतलेली पपई आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता त्याच कढईमध्ये पुन्हा तेल घेऊया। मोहरी, जिरं आणि लसूण आलं ठेचून त्यात टाकूया। हे टाकल्यानंतर त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले दोन कांदेही टाकून घेऊ। हे कांद्यांमध्ये आपल्याला हळद, मीठ आणि लाल तिखट, काळा मसाला टाकायचा आणि चांगले परतून घ्यायचे। हे परतल्यानंतर आपण त्यामध्ये ते पपईचे सगळ्या केलेल्या फोडी आहेत त्यात टाकायच्या आणि त्याही चांगल्या परतून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपली ही पपईची भाजी तयार होते। एकदा तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करून बघा। ही भाजी तुम्हाला आवडल्यास किंवा ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।